नागपुर शहर में इन दिनों लूटमारी की घटनाएं बढ़ गई है और नागपुर वाड़ी परिसर में युवक युवतियों को चाकू की नोक पर लूटने वाली टोली ने उधम मचा रखा है। पिछले दिनों वाड़ी परिसर एवं सूराबर्डी परिसर में सुधांशु महाराज आश्रम के सामने शिकायतकर्ता युवती काजल मेश्राम व उसका मित्र राहुल ठाकरे होंडा शाइन मोटरसाइकिल से जा रहे थे कि एक मोटरसाइकिल पर 3 अज्ञात सवारों ने आकर पीछे से उनकी मोटरसाइकिल को धक्का देकर गिरा दिया और चाकू की नोक पर 5,000 रुपए नकद व चांदी की पायल अंगूठी लेकर फरार हो गए। शिकायतकर्ता की शिकायत पर वाड़ी पुलिस ने 3 अज्ञातों के खिलाफ धारा 392/34 के तहत अपराध दर्ज किया। इस घटना के संदर्भ में डीसीपी विवेक मसाड़, एसीपी शिंदे के मार्गदर्शन में वाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र पाठक ने जांच शुरू कर आगे कार्रवाई की और पीएसआई अमूल लकड़े व पुलिस सिपाहियों ने मिलकर वर्धामना से शुभम शैलेश गजबिये को हिरासत में लिया। पूछताछ में शुभम ने सूराबर्डी की वारदात की बात कबूल की, किंतु शुभम ने अब तक अपने साथियों का नाम नहीं बताया है। दिनांक 4/6/19 रोजी सुमारे दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान कुमारी काजल दिलीप मेश्राम आणि तिचे ऑफिसचे सोबतचे तिचे मित्र असे टू व्हीलरवर जात होते। सुधांशु महाराज आश्रमासमोर जो एक रोड जातो, कच्चा रोड आहे, तसा तो निर्जन रोड आहे। दुपारची वेळ होती आणि ते टू व्हीलरवर जात होते। जात असताना समोर मागून त्यांच्या एका टू व्हीलरवर जिचा गाडी नंबर आहे ॲव्हेंजर MH31 7694 या गाडीवरची 3 अनोळखी इसम तरुण पोरं होते। ते आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीला चालत्या गाडीला पाय लावून गाडी पाडली आणि ते खाली पडले दोघं जण आणि तिच्या पर्समध्ये काय आहे ते द्या त्यांनी फोर्सिबली मागितला। त्यांच्याजवळ सुरे होते। सुऱ्याची धमकावणी दाखवली आणि काय तुमच्याजवळ आहे ते काढून ताबडतोब द्या माल असं त्यांनी म्हणून दम दिला आणि तिच्या पर्समध्ये त्यावेळेस 5,000 रुपये त्या मुलीच्या पर्समध्ये होते आणि एक चांदीचं पैंजण होतं। असं एकूण 5,600 रुपये किमतीचा माल त्यांनी बळजबरीने त्यांच्याकडनं फोर्सिबली घेऊन निघून गेले। त्या मुलीने ती घटना घडली तेव्हा त्या मुलीचं लक्ष होतं त्या मुलांकडे। तिने जे वर्णन सांगितलं त्याच्यामध्ये एक वर्णन सांगितलं की एका मुलगा सडपातळ उंच मुलगा आहे, त्या मुलाच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाच्या नखावर, उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूला असलेल्या बोटाच्या नखावर काळा डाग आहे। ही माहिती त्या मुलीने आम्हाला दिली। ती माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी स्टाफने ह्या बेसवर तपास सुरू केला की असं कोण प्राणी आहे की ज्याच्या उजव्या हाताच्या बाजूच्या बोटाच्या नखावर काळा डाग आहे। मग सगळा एरिया पिंजून काढला आमच्या स्टाफने आणि त्यातून आमच्या हाती तो मुलगा लागला। त्या मुलाचं नाव आहे उर्फ शुभम शैलेश गजबिये, वय वर्ष 19, राणा दौलामेटी, हेटी। हा मुलगा आम्हाला मिळाला ज्याच्या हाताच्या बोटावर तो डाग होता। मग त्याला कसून चौकशी केली, तपास केला असता त्याने तो गुन्हा कबूल केला आणि अनायासाने फिर्यादी पोलिसांना होती त्याला आणलं तेव्हा तिने त्याला लगेच ओळखलं, हाच तो। याने माझ्या आणि याच्यासोबतच्या 2 मुलांनी माझे पैसे आणि चांदीचं पैंजण चोरून नेलं आहे बळजबरीने। मग गुन्हा डिटेक्ट झाला आमचा, त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा तपास चालू आहे। इथे आरोपीचा शोध घेत आहोत और लवकर त्यांना पण आम्ही अटक करू। शुभम का कहना है कि मैं उनको नहीं पहचानता हूँ। शुभम के पास से एक धारदार चाकू और 850 रुपए नकद जब्त किए गए हैं। पुलिस ने अधिक पूछताछ हेतु न्यायालय से 3 दिनों का पीसीआर मांगा था, जिसे न्यायालय ने मान्य करते हुए 3 दिन का पुलिस पीसीआर शुभम के लिए दिया है और वाड़ी पुलिस द्वारा 2 अज्ञात आरोपियों की सरगर्मी से तलाश जारी है। यूसीएन न्यूज़ ब्यूरो, नागपुर।